नागपुर के सक्करदरा इलाके में मामूली विवाद ने हिंसक रूप ले लिया। सार्वजनिक स्थान पर लघुशंका को लेकर शुरू हुआ झगड़ा दो गुटों की मारपीट में बदल गया, जिसमें दो युवक घायल हो गए। दत्तात्रेय नगर उद्यान के सामने पानी की टंकी के पास दोपहर के समय लघुशंका को लेकर विवाद हुआ। देखते ही देखते गाली गलौज के बाद लाठी डंडों और क्रिकेट बैट से मारपीट शुरू हो गई। घटना में दो युवक गंभीर रूप से घायल हो गए, जिससे इलाके में कुछ देर तनाव रहा। सूचना मिलते ही सक्करदरा पुलिस मौके पर पहुंची, हालात काबू में किए और 8 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। फिलहाल इस मामले में आगे की जांच जारी है। आम्ही इथे दुकान चालवतो। आमचं राधा कॉम्प्लेक्स मध्ये दुकान आहे। तर इथे बाजूच्या राहणारे नगाळे कंपनीचे काही लोक आले होते। त्यांनी वाद केला आणि तलवार काठ्या गिट्या घेऊन आले होते, मारापिटी केली। त्यात माझा भाऊ दीपक भांदरके याला तलवार लागली आणि त्याला ईशा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे। तो अंडर ऑब्झर्वेशन आहे। 5-6 टाके लागले काहीतरी असं। त्याच्यानंतर त्याच्यासोबत मुलगा आहे त्याचा, त्याला तिथे दवाखान्यात ठेवलेला आहे अंडर ऑब्झर्वेशन, कारण यांनी बॅटने वगैरे सगळ्यांना मारलं। मला पण बॅट लागली, पण मला नॉर्मल लागलेली होती, कारण मी बाजूला दुकानात बसतो। आणि याच्यावरून वाद झाला। तर वादाचं कारण म्हणजे वैभव भुसारी यांचं नंदू पोहेवाला म्हणून बाजूला दुकान आहे आणि माझ्या भावाचं बाजूला कुणाल इलेक्ट्रिकल म्हणून दुकान आहे, त्याच्या बाजूला माझं भांदरके इलेक्ट्रिकल म्हणून दुकान आहे। तिघांचे पण आजूबाजूला दुकान आहेत। त्या यांचे वडील वैभव भुसारींचे वडील हे वयोवृद्ध आहेत, 65 वर्षाचे पार आहेत। त्यांना लघवी लागली होती म्हणून ते समोर लघवीला गेलेत। मग ते लघवीला काम म्हणून गेले म्हणून यांच्याशी ते वाद करत होते। तर माझ्या भावाचा मुलगा तो तिथे पाहत होता। तर पाहत असताना तो एकदम ताबडतोब आला, तू पण तिथे जात असतो रे म्हणे बाबा सुला, म्हणे त्याला 2-4 मारले त्यांनी कणपटीत। आणि त्या कणपटीत मारल्यामुळे आम्ही लोक धावलो, तो मारत काय म्हणून। मग तो पळत गेला आणि मग 7-8 जण घेऊन आला तिकडून। आणि मग त्यांनी अशा बॅटनी तलवार जे काही शस्त्र आणले त्यांनी हमला केला। त्यानंतर आम्ही पोलिसांना फोन केला। मी माझ्या भावाला ॲडमिट केला दवाखान्यात, तो ईशा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि माझा पुतण्या पण तिथे ॲडमिट आहे। आता सध्याच्या परिस्थितीत तिथे सगळे पोलिसांची टीम आहे, ते नियंत्रणात आणलेलं आहे।